बातमी, विधान परिषदेतही काँग्रेसचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आहे। प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस अडचणीत सापडताना दिसतेय। काँग्रेसचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा दावा धोक्यात सापडताना दिसतोय। किमान 8 आमदार असणं हे आवश्यक आहे, पण आता मात्र प्रज्ञा सातव भाजपात दाखल झाल्यानं काँग्रेसचं संख्याबळ 7 होताना दिसतंय। मुळात विधान परिषदेतील आमदारांची पक्षनिहाय संख्या काय आहे ते आपण जाणून घेऊया। भाजपा 18, शिवसेना शिंदेची शिवसेना 6, काँग्रेस आता 7, दादांची राष्ट्रवादी 5 आमदारांची संख्या, ठाकरेंची शिवसेना 6 आमदार, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी 3 आमदार। विरोधी पक्षनेतेपदाकरता किमान 8 आमदार असणं आवश्यक आहे, पण या ठिकाणी मात्र प्रज्ञा सातव आता भाजपात दाखल झाल्यानं हा आकडा 7 झालेला आहे। काँग्रेसचं संख्याबळ आता 7 वर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे विरोधी पक्षनेते पद हे देखील आता धोक्यात येताना दिसतंय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, हिवाळी अधिवेशनापर्यंत काँग्रेस स्वप्न पाहत होती विरोधी बाकावर बसण्याची, पण आता प्रज्ञा सातव या भाजपात दाखल झाल्यानं परिषदेतलं विरोधी पक्षनेते पद धोक्यात येताना दिसतंय। निश्चित लागवी, कारण ज्या प्रकारची अट, ज्या प्रकारची कायद्यात सुधारणा करण्यात आलेली होती आणि एकूण सभागृहाच्या संख्याबळाच्या 10% संख्याबळ आहे ते कुठल्याही विरोधी पक्षाकडे आवश्यक असल्याचा जो बदल झालेला आहे त्यानुसार विधानसभेमध्ये 288 आमदारांनुसार 29 आमदार, तर विधान परिषदेमध्ये 78 आमदार संख्येनुसार 8 आमदारांचं संख्याबळ आहे ते कुठल्याही विरोधी पक्षाकडे आवश्यक होतं। सध्याच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसकडे अपक्ष आमदाराच्या पाठबळासह 8 आमदारांचं संख्याबळ होतं, मात्र आता प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यानंतर हे संख्याबळ 7 वर घसरलेलं आहे। या उलट सभेमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल, विधानसभेमध्ये शिवसेना उभाटा गटाकडे 20 आमदारांचं संख्याबळ आहे, त्यांच्याकडेही 9 आमदारांची संख्याबळ कमी आहे। परिणामी आता दोन्ही सभागृहांमधील विरोधी पक्षनेतेपद हे आगामी काळाच्या जी जागा भरण्यात येणार आहेत त्यापर्यंत तरी रिक्त राहील असं चित्र दिसत आहे। लागली निश्चित। चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।